चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय कंचर्लावार यांना प्रचारादरम्यान मतदारांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली आहे। यामुळे उमेदवारांना तिथून काढता पाय घ्यावा लागलाय। या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होतो। भानापेठ प्रभागातून संजय कंचर्लावार भाजप उमेदवार आहेत। बगड खिडकी परिसरात ते पोहोचताच स्थानिक युवकांनी त्यांना घेराव घातला। 2017 पासून 2022 पर्यंत ते इथे नगरसेवक राहिले, मात्र तरीही या भागातील खरतर समस्या जैसे ते आहेत। त्यामुळे ते प्रचारासाठी इथे येताच स्थानिक युवकांनी त्यांना अडवलं आणि जाब विचारला। संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनात मोठे फेरबदल करण्यात आले। संक्रांतीसाठी जास्तीत जास्त महिला भक्तांना दर्शनासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे। रुक्मिणी मातेच्या नित्य महापूजानंतर होणाऱ्या भोगी पूजेचं वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलंय। तर संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी दर्शनाच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले। एक मोठी बातमी समोर येते। राज्याचा महावितरण विभागाचा 100 कोटींची खरतर विभागाची फसवणूक केल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेच्या माध्यमातून हा घोटाळा कर्मचाऱ्यांच्या मदतीने उघड झालाय। 2024 ते 26 दरम्यान OMSCJR लामाट व्हिया प्रोजेक्ट कंपनीने महावितरणची 100 कोटींची फसवणूक केल्याची माहिती आहे। कंपनीच्या संचालकांवर निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। SBI बँकेची खोटी बँक गॅरंटी दाखवून महावितरणची 100 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। महावितरणच्या नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक राहुल पन्हाळे या घोटाळ्यात प्रमुख आरोपी असल्याची माहिती। या प्रकरणी कंपनीचे संचालक भावेश कुमार पटेल, हिरेन कुमार कनानी आणि हितेश भाई राविया यांच्यावर निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदाराला अंतरिम संरक्षण मिळाल्याची माहिती आहे। सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय। 19 जानेवारीपर्यंत अटकेपासून त्यांना संरक्षण मिळाल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।